नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण प्रिन्स कट ब्लाउज 3 पीस प्रिन्स कट ब्लाउज प्लस बोट नेक हार्ट शेपचं ते बघणार आहोत। मस्त अशी सुंदर ब्लाउज तयार होतो। तर चला, हे बघा, ह्या पद्धतीने 4 फोल्डिंगचा पेपर घेतलेला आहे, म्हणजे 2 अख्खा पेज, जेणेकरून फोल्ड केले की 4 पेज होतील। ह्या पद्धतीने पेजेस घ्या, जेणेकरून पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही भाग तयार होतील। बघा, जिथे खालचं पेपरवर फोल्ड नाही झालं पाहिजे हे थोडंसं काळजी घ्या, म्हणजे पूर्ण प्लेनमध्ये व्यवस्थित ह्या पद्धतीने घ्या, एकावर एक ठेवून। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ लाईक करायची विसरू नका। तर चला, आपण माप घेऊयात। ब्लाऊजची उंची आहे 13.5, तर अर्धा इंच वाढवून मी 14 घेणार आहे। जर तुमचं 13 असेल तर 13.5 घ्या, आणि जर तुमची हाईट 5+ असेल तर तुम्ही ही बरोबर माप तुम्ही टाकलं तर तुमचं पूर्ण ब्लाऊज रेडी होणार। जर तुमची छाती 32 कंबर 28 असेल तर हाय तसं माप टाका आणि ह्याच कटिंगचं ब्लाऊज शिवा, परफेक्ट असं अंगात बसणार ब्लाऊज। तर आपली गळ्याची रुंदी घेतलेला आहे 2.5। गळ्याची रुंदी वाढवायची नाही, 2.5च घ्यायची। 2.5पेक्षा जास्त घेतला तर तुमचं शोल्डर उतरणार, आणि शोल्डर आहे आपली 3। जर 3 असेल तर 3.5 घ्या, 3.5 असेल 4 घ्या, 2 असेल 2.5 घ्या। अर्धा इंच शोल्डरला वाढवायची, गळ्याला अजिबात वाढवायची नाही आहे। हाय ती गळ्या रुंदी 2.5च घ्यायची। आणि आता आपल्याला मुंड्याचे आकार द्यायचे। छाती 32ची असल्यामुळे आपली मुंड्याचे आकार घेत आहे आपण 5.5 इंच। व्हिडिओ स्किप न करता बघा, जेणेकरून तुमचं पूर्ण ब्लाऊज कटिंग व्यवस्थित लक्षात येईल। 5.5 इंच घेतलेला आहे। 5.5 इंच घेतलं 32 छातीला, तर तुमच्या गळ्यात आपल्या मुंड्यात अजिबात घोळ येणार नाही, फुगा येणार नाही। आता आपली 32ची छाती आहे, जे 32ची छाती आहे त्याची 4था भाग काढायची आपल्याला। बघा, ह्या पद्धतीने 4 फोल्ड करून घ्यायची। जर आपली टेप असती 32वरती ठेवायचं, ह्या पद्धतीने 4 फोल्ड करायचं, जेणेकरून आपली 4था भाग निघेल। बघा, 8 इंच निघालेला आहे। तर 8+ जी आपली मार्जिन असते ती 1.5 इंच घ्यायची आहे, जेणेकरून अर्धा इंच आपले शिवण्यात जाईल आणि 1 इंच आपली पूर्ण मार्जिन व्यवस्थित राहील। असं आपल्याला 10.5 इंच घ्यायची आहे। आता ह्या पद्धतीने पूर्ण लाईन आखून घ्या। खाली कंबर तुमची 28, 29, 30पर्यंत व्यवस्थित फिटिंगमध्ये बसेल, त्यामुळे खालची कंबर मी घेतलेली नाही, डायरेक्ट टाकून घेतलेला आहे। तुमचं 28, 27, 26, 29, 30 किती असू द्या, कंबरेत व्यवस्थित बसणार। सेम आहे तोच, हाच मार्जिन सेम टाकला तर छाती 32चा निघून जाणार 3 पीस प्रिन्स कटचा। कुठेही माप चेंज करू नका। आणि मुंडा 5.5 इंचच घ्यायची आहे। 6 वाढली, 6, पौणे 6, 6.5 घेतला तर तुमच्या मुंड्यात जास्त भाग आल्यामुळे तो घोळ होणार, आणि जे आपण आकार दिलेला आहे जेणेकरून मुंड्यात घोळ येणार नाही, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, समोरचा भाग 1 इंचांनी मार्क करून घ्या आणि पाठीमागचा मार्क 1.5 इंचांनी करून घ्या। 1.5 आणि 1 लक्षात राहू द्या। जो 1.5 इंच आहे तो पाठीमागचा भाग, आणि जो 1 इंच आहे तो समोरचा भाग। ह्या पद्धतीने पूर्ण व्यवस्थित टाकून घ्या, आणि आता कटिंग करून घेऊयात। एकदम सोपी पद्धत आहे, सेम अशी कटिंग करा, मस्त अशी ब्लाऊज तुमची तयार होणार। जो 3 पीससाठी त्याची रेट आहे 450-500 रुपये, ते तुम्ही घरगुती मस्त अशी ह्या कटिंगनी डायरेक्ट शिवून काढला तर तो तुमचं 450-500 रुपये वाचणार। जर नवीन टेलर असाल तर असेच नवीन व्हिडिओसाठी आधी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला कसा वाटला हा ब्लाऊज कटिंग। सगळ्या टेलरची कटिंग वेगवेगळी असते, भरपूर टेलर खालून वाढवून घेतात, आपल्याला वाढवून घ्यायची नाही आहे, ती कटिंग करायची ह्या पद्धतीने। जो वरती मार्क केलेला आहे त्या पेपरला साईडला ठेवूयात। जो खालचा भाग आहे त्याला आता गळ्याची रुंदी काढायची आपल्याला। आपण गळ्याची रुंदी घेतलेली आहे 2.5।
आणि तुमची गळा जर गोल गळा, चौकोनी गळा, वेगवेगळ्या शेपचे गळा घ्यायचा असेल तर तुम्हाला हवी ती ह्या पद्धतीने आकार देऊन तुम्ही करून घेऊ शकता. अडीचचे पुढे जायचं नाही. अडीचचे पुढे गेला तर शोल्डर उतरणार. अजून एकदा सांगते. आता अडीचवरती टिक मार्क केलेला आहे. आता ही आपल्याला बोटनेक शिवायचं आहे. बोटनेक गळा शिवायचा आहे. बघ, खाली 1.5 इंच मार्क केला. 3 घ्यायची नाही, 1.5 घ्यायची, 1.5. आणि आपल्याला हार्ट शेप काढायची आहे. खालची पट्टी तुम्हाला हवी तेवढी घेऊ शकता. 3.5, 4, 3, 2.5. मी 3.5 घेतलेला आहे. आणि वरून 3 इंचाने आखून घ्या, टिकमार्क करून घ्या. आणि शिवल्यावर आपली शिवून 2.5 वरती जाईल. आता याला ह्या पद्धतीने आकार द्यायचे. आकार चुकला तर पाठीमागचा गळा पण चुकणार आपला. आकार ट्राय करा, आधी प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमचा ब्लाऊज चुकणार नाही. बघा, ही शेप. आता हे आकार तुम्ही 2-3 वेळा प्रॅक्टिस केलात ब्लाऊजवरती तर तुमचं परफेक्ट असं शेप येणार. जो वरचा बोटनेक आहे त्याला ह्या पद्धतीने कट करून घ्या. आता ह्या ब्लाऊजची गळा कट करूयात. खूप मस्त अशी हार्ट शेप ब्लाऊज तयार होतो. जो मार्क केलेला आहे आपण तिथेच कटिंग करून घ्यायचे. बाहेर किंवा आत गेला तर आपला गळासुद्धा बाहेर आत होणार, म्हणजेच कमी जास्त होणार. दोन्ही शेप व्यवस्थित. बघा किती मस्त झालं ना हार्ट शेप. तर ह्याच निमित्त त्यांनी व्हिडिओ लाईक करा. बघा किती मस्त झाली, सुंदर वाटतो. तर इमॅजिन करा शिवल्यावर किती मस्त वाटेल. आजकाल असलेच ब्लाऊज ट्रेनिंगला आहेत. बोटनेक आणि मध्ये सेंटरमध्ये कोणता तर शेप. पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. आता समोरचा भाग तयार करायचे आपल्याला. जी साईडला पेपर ठेवलेलं ते घेतलेलं. आणि समोरची गळा तुमची केवढी आहे? 6.5 इंच. माझी समोरची गळा आहे 6.5. तर 6.5 वरती असं टिक मार्क करून घ्या. आणि जेवढा आपण 6.5ला मार्क केलेला आहे तिथून खालून 1 इंचावरती ह्या पद्धतीने गोलाकार द्यायची. बघा, गोलाकार द्यायचे म्हणजे आपली समोरची गळा गोलमध्ये येईल व्यवस्थित. तुम्ही समोरच्या गळा बदलू सुद्धा शकता. चौकोनी तर चौकोनी, आणि जे पान आकार वगैरे देतात ते सगळं देऊ शकता. ही आपली गोलाकार घेतलेली आहे. आता आपल्याला 3 पीस कटिंग करायची. डायरेक्ट प्रिन्स कट ब्लाऊज नाही घालायचा. आपल्याला प्रिन्स कट, आपला 3 पीसचा प्रिन्स कट ब्लाऊज घालायचा. म्हणजेच आपली छातीचा भाग व्यवस्थित शेपमध्ये बसेल. जसं कटोरीत बसतो तसं प्रिन्स कटमध्ये बसतो. एवढंच की कटोरीला टोक येतो आणि प्रिन्स कटला टोक येत नाही. मस्त असा टी-शर्ट सारखा दिसतो. आता ह्याला फिनिशिंग बेल्ट घेतली. इकडून 3, तिकडून 2.5. इकडून तुम्ही 3.5 घेतला तर अर्धा इंच कमी करून तिकडे 3 घ्यायची. आता जी प्रिन्सची भाग असते म्हणजे कटोरीची भाग ती आखून घ्यायची आहे. 4.5 इंच. सगळ्या टेलरची माप वेगवेगळा असतो. 4.5 घेतला आणि पुढे 1 इंच. इकडे 1 आणि इकडे 1 इंच सोडायचं आहे. इकडे 1 इंच आणि इकडे 1 इंच. म्हणजेच आपले प्रिन्सचा शेप मस्त अशी सुपर येईल. आपली पपची सुद्धा गरज पडत नाही ह्या कटिंगमध्ये. जे गोला करण्यासाठी पपची यूज करतात त्याची गरजसुद्धा पडणार नाही. ह्या पद्धतीने कटिंग करा आणि मस्त अशी ब्लाऊज शिवा. तर जे आपण मार्क केलेलं आहे तिथे ह्या पद्धतीने आखून घ्या. आता ह्याला शेप द्यायची, गोल अशी शेप द्यायची. हे बघा, ह्या पद्धतीने आकार द्यायची. आता ह्याला कटिंग करून घेऊयात.
ह्याच कटिंगला भरपूर पैसे घेतात. मीच ह्या ब्लाऊजचे 450 आणि 500 रुपये घेते. जो आपण मार्क आखून घेतलेला आहे त्याचं बाहेर जाता कामा नये. जो मार्क आखून घेतलेला तिथेच कैंची व्यवस्थित कटिंग करून घ्यायची. आता ह्याला प्रिन्स कटची जो आकार असतो ती ह्या पद्धतीने कटिंग करून घ्या. त्या समोरची मुंडा आखून घेतलेलं ते कटिंग केलं नव्हतं आपण. जे 1 इंच आखून घेतलेलं ते कटिंग करते मी. बघा ह्या पद्धतीने आपलं 3 पीस प्रिन्स कट तयार झालेला आहे. 3 पीस प्रिन्स कटचा ब्लाऊज. आपली क्रॉसपट्टी, प्रिन्स कटोरी आणि फिनिशिंग बेल्ट एकदम मस्त दिसतंय. कटोरीपेक्षा ही ब्लाऊज घाला, परफेक्ट दिसतो आपला शेप वगैरे व्यवस्थित. आणि आपला पाठीमागचा भाग गाळा. पूर्ण ब्लाऊज तयार. हीच कटिंग करा 32 इंचाला. जर तुम्ही गळा चेंज करायचं असेल तर चेंज करा, नसेल तर हीच कटिंग करा. आणि ब्लाऊज कसे शिवलात ते मला कमेंट करून सांगा. हाय ती कटिंग टाका. तुमची जर छाती 32ची असेल तर हाय ती ही कटिंग टाका. तर चला बाय. आधी कटिंग करा.